नमस्ते मी रेखा, माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचे मी स्वागत करते। आज मी बनवते बघा नवरात्र स्पेशल उपवासाची थाळी। त्याच्यासाठी इथे मी पराठे बनवणार आहे, याचे बटाट्याचे आणि साबुदाण्याचे। तर इथे कढई ठेवली आहे, साबुदाणा मी हलकासा असा भाजून घेणार आहे। हलकं साबणाला भाजून घ्यायचं आणि मग थंड करून याला मिक्सरला याची पावडर करून घ्यायची आपल्याला पिठीसारखं। हे बघा साबुदाणा पण हलकासा असा गरम करून घेतलाय मी। आता या साईडला काढून ठेवते। आता बनवूया साबुदाण्याची खीर। हे बघा इथे दूध ठेवले मी आता गरम करायला। दूध उकळू आलं का मग याच्यात मी टाकणार आहे भिजवलेला साबुदाणा। साबुदाणा मी थोडासा खीरपुरता भिजवून घेतलाय। हे बघा दुधाला पण अशी उकळी आली चांगली। इथे मी साबुदाणा भिजवून घेतलाय बघा, आता याच्यात टाकते। आता हे चांगलं मिक्स करून घेते आणि आपल्याला चांगलं शिजवून घ्यायची खीर आपली। याच्यात अजून साखर पण टाकायची, ड्रायफ्रूट टाकायचे। हे बघा चांगलं आता मिक्स करून घेऊ, म्हणजे आपला साबुदाणा असं जसं चमकला जाईल ना तसं समजायचं आपली खीर तयार आहे। हे बघा मस्त असं साबुदाणा पण असा बघा फुगलाय, पण असं चमकायला पण लागलाय मस्त। आता याच्यात टाकणार आहे मी, जसं आपल्याला आवडेल तसं साखर घ्यायची। मी इथं अर्धी वाटी साखर घेतली आहे आणि आता याच्यात टाकणार आहे मी ड्रायफ्रूट। तसं काजू, बदाम आणि मनुके घेतलेत मी। तुम्हाला जे आवडत असतील ते टाका। हे मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला अजून थोडीशी खीर शिजवून घ्यायची। बघा साबुदाणा पण हलकासा थंड झाला, आता मी मिक्सरला असं बारीक करून घेते। हे बघा खीर पण आपली तयार झाली आहे मस्त। आता मी काढून घेते। हे बघा मिक्सरला असं साबुदाणा मी बारीक करून घेतलाय चांगला। हे बघा आता याच्यामध्ये इथं उकडलेले 2 बटाटे टाकणार आहे। 2 बटाटे घेतलेत उकडून, सालं काढून घेतले। हे बघा आता इथे जिरं घेतलंय मी। तुम्हाला उपासाला कुठली वस्तू अशी चालत नसेल तर नाही टाकली तरी चालेल। आता याच्यात टाकायचं उपासाचं मीठ चवीपुरतं। इथं उकडलेले बटाटे मी आता याच्यात टाकून असं कुस्करून घेणार आहे। आणि याच्यात बघा इथं मी हिरवी मिरची आणि अद्रक कुटून घेतलंय, आता हे पण टाकून घेते। आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। तर तुम्हाला जी वस्तू आवडत नसेल, चालत नसेल उपासाला, नाही टाकलं तरी चालेल। आता हे मिक्स करून घेऊ आपण सगळं। हे बघा मिक्स करून घेतलं, आता थोडं थोडं पाण्याचं असं शितोडा मारून आपण हे मळून घेऊ। आणि याला मी आता थोडा वेळ भिजत ठेवणार आहे, म्हणजे साबुदाणा अजून चांगला भिजला जाईल। आपण फक्त साबुदाणा भाजून घेतलाय। आता याला थोडं थोडं पाणी टाकून एकदम थोडं थोडं शितळायचं, जास्त नाही टाकायचं। आता अजून थोडंसं शितळून घेते आणि झालं याला आता मी असं मळून झाकून ठेवते। इथे बघा आता मी साबुदाणा आपलं ते बटाटे घालून भिजू घालून ठेवलं। इथं तवर मी बटाट्याची भाजी करून घेते। आता इथं थोडंसं तेल टाकलंय कढईत आणि थोडंसं जिरं टाकते आणि एकच हिरवी मिरची घेतली, म्हणजे लाल झाली ती मिरची, ही पण टाकूया ह्याच्यात। आणि मिरची चांगली तडतडू देऊ। हे बघा असं मिरची चांगली जिरं चांगलं तडतडून घेतलंय। आणि इथं बघा एकच मोठा बटाटा उकडून घेतलाय, अशा गोल कापे करून घेतल्यात। आता ह्याच्यात हे पण टाकूया आपण, हे पण आपण चांगलं असं मिक्स करून परतून घेऊ। आता याच्यात टाकणार आहे मी थोडंसं उपासाचं चवीपुरतं मीठ थोडंसं टाकणार आहे। आता हे आपण चांगलं आता मिक्स करून घेऊ। बघा बटाटे मी असे चांगले असे खरपूस बघा भाजून घेतलेत मस्त। आता याच्यात टाकणार आहे मी थोडेसे शेंगदाण्याची कूट बारीक करून घेतली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। तुम्हाला उपासाला कोथिंबीर जिरं चालत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल। आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि बटाट्याची भाजी आता काढून घ्यायची मिक्स करून चांगलं। आपला साबुदाणा पण असा भिजलाय चांगला। अजून थोडंसं याच्यात पाणी टाकून मी याला चांगलं मळून घेते, मग थोडंसंच। आणि मग आपल्याला ह्याचे बनवायचे पराठे, उपासाचे पराठे। आता याला चांगलं आपण मळून घेऊ। हे बघा असे गोळे करून घेतलेत मी। आता याला मी लाटून घेणार आहे। हे बघा असं असं हलकं हलक्या हाताने म्हणजे लाटून घेणार, म्हणजे असे ते चिरल्या जाणार नाही। हे बघा असं पातळ असं हलकंसं लाटून घेणार आहे। असं लहानच लाटून घेतले मी, लहान लहानच करणार आहे पराठे उपासाचे। आता पराठे शेकायसाठी इथं मी तवा ठेवला गरम करायला। आता याच्यावर थोडंसं तेल टाकून घेणार आहे। तवा पण गरम आहे, तर आपण हे शेकून घेऊ। हे बघा मी लहान लहानच करणार आहे। आता याला चांगलं आपण अलटी पलटी करून खरपूस भाजून घ्यायचा आपला हा पराठा। हे बघा चांगलं असं मी खालून पण असं शेकून घेतलाय, थोडंसं तेल सोडलं होतं साईडनी। हे बघा आता पलटी करून घेऊ, पलटी करून बी शेकून घेऊ। बघा किती मस्त खरपूस भाजून घेतलाय मी। आता इकडून पण आपण थोडंसं शेकून घेऊ, मी जास्त तेल नाही लावणार याला। हे बघा आता चांगलं शेकून घ्यायचंय। पहिले मी तेल सोडलं होतं त्याच्यातच याला शेकून घेणार आहे। हे बघा मस्त अलटी पलटी करून मी खरपूस भाजून घेतलाय बघा, एकदम असं मधून नरम आणि वरतून असं खरपूस। आता मी सगळ्या अशाच करून घेणार आहे, ते काढून घेते। बघा किती मस्त बनवून तयार झाली आपली नवरात्र स्पेशल उपासाची थाळी। व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा।